Welcome children. Students, today we are going to learn about tense. What is tense? Who tell me about it? Do you know about tense? Kind of tense, sub kind of tense. So we discuss about tense. टेन्स म्हणजे काळ. क्रियापदाच्या रूपावरून क्रिया केव्हा घडली हे समजणे म्हणजे काळ, टेन्स होय. क्रियापदाच्या रूपावरून क्रियेचा काळ किंवा वेळ समजणे यालाच आपण काळ असे म्हणतो. स्टुडंट्स, एक्झाम्पल बघू आपण. आय रोट अ लेटर, आय राईट अ लेटर, आय शाल राईट अ लेटर. रोटवरून लिहिण्याची क्रिया घडली असा बोध होतो. राईटवरून लिहिण्याची क्रिया घडते असा बोध होतो. शाल राईटवरून लिहिण्याची क्रिया घडेल असा बोध होतो. क्रियापदाच्या रूपावरून क्रिया घडली, घडते, घडेल हे समजणे म्हणजेच काळ, टेन्स होय. विद्यार्थी मित्रांनो, क्रिया कोणत्या काळामध्ये आहे हे ओळखणं अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. त्याशिवाय आपल्याला सेंटेन्स करता येणार नाहीत. आणि म्हणून मी 3 प्रकारची सेंटेन्स तुम्हाला सांगितली. आय रोट अ लेटर, आय राईट अ लेटर, आय शाल राईट अ लेटर. याच्यावरून क्रिया घडली असं पहिल्या वाक्यामध्ये निदर्शित होतं. दुसऱ्या वाक्यामध्ये क्रिया घडते आहे, घडणं चालू आहे हे निदर्शित होतं. आणि तिसऱ्या वाक्यामध्ये क्रिया घडू शकते, घडेल असं निदर्शित होते. हे समजणं म्हणजे काळ आहे. क्रिया समजून घेणं यासाठी काइंड ऑफ टेन्स आपण बघूया. काइंड्स ऑफ टेन्स. काळाचे प्रमुख 3 प्रकार आहेत. देर आर 3 काइंड्स ऑफ टेन्स. 1 प्रेझेंट टेन्स. प्रेझेंट टेन्स म्हणजे काय? तर प्रेझेंट टेन्स म्हणजे वर्तमान काळ. घडत असणाऱ्या क्रियांचा काळ म्हणजे प्रेझेंट टेन्स. आजच्या क्रिया, हल्लीच्या क्रिया, आत्ताच्या क्रिया या क्रियांच्यामध्ये वर्तमान काळाचा बोध होतो. म्हणून याला काय म्हणतात? प्रेझेंट टेन्स असं म्हणतात. याचा शब्द पण पाठ करा आणि हा पहिला प्रकार पण पाठ करा. कसे असतात उदाहरण बघूया आपण जरा. आय राईट अ लेटर. मी पत्र लिहितो. लिहिण्याची क्रिया चालू आहे, लिहिण्याची क्रिया संपलेली नाही किंवा लिहिण्याची क्रिया करणार आहे असं पण नाही आहे. लिहिण्याची क्रिया चालू आहे. आय एम रायटिंग लेटर. मी पत्र लिहित आहे, लिहिण्याची क्रिया चालू आहे. आय हॅव रायटिंग अ लेटर. मी पत्र लिहिलेले आहे, आत्ता लिहिलेले आहे असा त्याचा बोध होतो. आय हॅव बीन रायटिंग अ लेटर. मी पत्र लिहित आलो आहे. म्हणजे लिहिण्याची क्रिया संपलेली नाही, लिहिणार आहे असंही नाही, लिहिण्याची क्रिया चालू आहे हे निदर्शित करण्यासाठी हे 4 वाक्य मी तुम्हाला सांगितले ते प्रेझेंट टेन्सचे उदाहरणं असलेली आपल्या लक्षात येतात. बघा, राईट साधा काळ, एम रायटिंग अपूर्ण चालू काळ, हॅव रिटन पूर्ण काळ आणि हॅव बीन रायटिंग पूर्ण अपूर्ण काळ असे वरील 4 वाक्यातील क्रियापदांचे वर्तमान काळातील क्रियांच्या संदर्भात वर्गीकरण होऊ शकते. असंच पास्ट टेन्स पण होऊ शकतं, असंच फ्युचर टेन्स पण होऊ शकतं. 4 प्रकारे म्हणजे पहिला साधा काळ, अपूर्ण काळ किंवा चालू काळ, पूर्ण काळ आणि पूर्ण अपूर्ण काळ असे काळाचे उपप्रकार. म्हणजे प्रत्येक काळाचे या 3 काळांचे 4 उपप्रकार असलेले आपल्या लक्षात येतात. नेक्स्ट, पास्ट टेन्स. पास्ट टेन्स म्हणजे काय विद्यार्थी मित्रांनो? पास्ट टेन्स म्हणजे भूतकाळ. घडलेल्या क्रियांचा काळ म्हणजेच पास्ट टेन्स. कालच्या क्रिया, पूर्वीच्या क्रिया, गतकाळातील क्रिया भूतकाळाचा बोध करतात. याची उदाहरणं मी काही सांगेल, लक्षात ठेवा, लिहून पण काढा. बघा, आय रोट अ लेटर. रोट वापरले, WROTE. पहिल्या वाक्यामध्ये आणि दुसऱ्या वाक्यामध्ये काय फरक आहे?
आय राईट अ लेटर हे प्रेझेंट टेन्स मधलं पहिलं वाक्य आहे आणि आय रोट अ लेटर हे पास्ट टेन्स मधलं पहिलं वाक्य आहे. काय बदल आहे? क्रियापदामध्ये बदल आहे. लिहिण्याची क्रिया जी आहे रोट, WROTE, रोट म्हणजे पत्र लिहून पूर्ण झालेलं आहे आणि म्हणून ही क्रिया घडून गेलेली आहे हे दाखवण्यासाठी पास्ट टेन्सचा उपयोग होतो. नेक्स्ट, आय वॉज रायटिंग अ लेटर, मी पत्र लिहित होतो. आय हॅड रिटन लेटर, मी पत्र लिहिलेले होते. आय हॅड बीन रायटिंग अ लेटर, मी पत्र लिहित आलो होतो. हा 4 उपप्रकार हे पास्ट टेन्सचे असलेले आपल्या लक्षात येतात. बघा, याच्यावरून रोट साधा काळ प्रदर्शित करतो, वॉज रायटिंग अपूर्ण काळ प्रदर्शित करतो, हॅड रिटन अपूर्ण काळाचं प्रतिनिधित्व होतं आणि हॅड बीन रायटिंग अपूर्ण, पूर्ण अपूर्ण काळ असे वरील 4 वाक्यातील क्रियापदांचे भूतकाळातील क्रियांच्या संदर्भात वर्गीकरण होऊ शकतं. विद्यार्थी मित्रांनो, पुढचा तिसरा महत्त्वाचा काळ आहे फ्युचर टेन्स. फ्युचर टेन्स म्हणजे काय? तर फ्युचर टेन्स म्हणजे भविष्य काळ, पुढे घडतील अशा क्रियांचा काळ म्हणजे फ्युचर टेन्स. उद्याच्या क्रिया, येणाऱ्या काळातील क्रिया, भविष्यातील क्रिया भविष्य काळाचा बोध करतात. बघा, आय शाल राईट अ लेटर, मी पत्र लिहीन. आय शाल बी रिटन अ लेटर, मी पत्र लिहित असेन. आय शाल हॅव रिटन अ लेटर, मी पत्र लिहिलेले असेन. आय शाल हॅव बीन रायटिंग अ लेटर, मी पत्र लिहित आलो असेन. म्हणजे भविष्यात घडणाऱ्या काळांच्या संदर्भात स्पष्टीकरण करण्याचा प्रयत्न केलाय. बघा, शाल राईट साधा काळ प्रदर्शित होतो, साधा भविष्यकाळ. शाल बी रायटिंग अपूर्ण भविष्यकाळ. शाल हॅव रिटन पूर्ण भविष्यकाळ. शाल हॅव बीन रायटिंग अपूर्ण, पूर्ण अपूर्ण काळ. असं वरील 4 वाक्यातील क्रियापदांचे भविष्यकाळातील क्रियांच्या संदर्भात वर्गीकरण होऊ शकतं. विद्यार्थी मित्रांनो, आपण या तासाला काळ म्हणजे काय, टेन्स म्हणजे काय, टेन्सचे प्रकार, काइंड्स ऑफ टेन्स आणि त्याचे उपप्रकार आणि त्याची उदाहरणं पाहिली. हे समजून घ्या, स्वाध्यायाच्या वहीमध्ये लिहा. थँक्यू.